मित्रांनो, आपण शिवाजी महाराजांवर खूप प्रेम करतो. पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारलाय का, की आपण खरंच शिवाजी महाराजांना ओळखतो का? की फक्त घोषणा, फोटो, स्टेटस आणि भाषणांपुरतेच महाराज मर्यादित राहिलेत? मंडळी, शिवाजी महाराज भावनांपेक्षा मोठे होते. ते एक स्वतंत्र विचार होते, धोरण होते, हे स्वराज्याचं भविष्य पाहणारे नेतृत्व होते. पण हे शिवाजी महाराज आजच्या काळात आपल्याला कुठे भेटतात माहिती आहे का? पुस्तकात. नमस्कार मित्रांनो, मी हेमंत राव तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल. आणि आजच्या भागात मी तुम्हाला 3 पुस्तकांबद्दल सांगणार आहे, जी वाचल्याशिवाय मला शिवाजी महाराज कळाले असं म्हणणं अपूर्ण आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत. पहिलं म्हणजे शिवाजी आणि त्यांचा काळ, जदुनाथ सरकार लिखित. दुसरं राजा शिवछत्रपती, बाबासाहेब पुरंदरे लिखित. आणि तिसरं पुस्तक म्हणजे छत्रपती शिवाजी, सेतू माधवराव पगडी लिखित. आणि मंडळी, आजच्या भागात या तिन्ही पुस्तकांतून आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. जसं की शिवाजी महाराज राजा म्हणून कसे होते हे आपल्याला कळेल. दुसरं म्हणजे शिवाजी महाराज माणूस म्हणून कसे होते हे आपल्याला जाणवेल. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, आजच्या महाराष्ट्राला शिवाजी महाराजांची गरज का आहे हे उमगेल. आजचा हा भाग खूप खास आहे, कारण आज राजकारण गोंधळलेलं आहे, समाज विभागला जातोय आणि शिवाजी महाराजांचा वापर होतोय, पण त्यांचा विचारांचा नाही. आणि म्हणून हा भाग फक्त इतिहासाचा नाही, तर आत्मपरीक्षणाचा आहे. तर आधी या पुस्तकापासून सुरुवात करतो, कारण हे पुस्तक फक्त भावनांसाठी नाही, तर बुद्धीला प्रश्न विचारायला भाग पाडतं. जदुनाथ सरकार लिखित शिवाजी आणि त्यांचा काळ. हे पुस्तक इंग्रजीमध्ये आहे, पण त्याचा मराठीमध्ये अनुवाद केलेलं पुस्तक देखील उपलब्ध आहे. जदुनाथ सरकार ब्रिटिश काळातले अत्यंत काटेकोर इतिहासकार. भावना बाजूला ठेवून फक्त पुरावे, कागदपत्र आणि संदर्भ यांच्या आधारावर इतिहास लिहिणार आहे. मंडळी, या पुस्तकात आपल्याला शिवाजी महाराजांचा काळ अनुभवायला मिळतं. मुघल, आदिलशाही, निजामशाही, तसेच औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांचा राजकारण, लढाया, तह, मुत्सद्देगिरी, प्रशासन या सगळ्यांचा अनुभव या पुस्तकात आपल्याला मिळतो. या पुस्तकात शिवाजी महाराज देव म्हणून नाही, तर राजकारण समजणारा राजा म्हणून समोर येतात. जरा विचार करा, आग्रा सुटकेनंतर शिवाजी महाराज परत आले, तेव्हा त्यांनी सूड घेतला नाही, तर त्यांनी स्वराज्य मजबूत केलं. त्यांचा हा निर्णय भावनिक होता की दूरदृष्टीचा? उत्तर कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, हे पुस्तक आपल्याला शिकवतं की सत्ता कशी टिकवायची, शत्रूला कधी पराभूत करायचं आणि कधी दुर्लक्ष करायचं. निर्णय भावनेवर नाहीत, तर रणनीतीवर आधारित असले पाहिजेत. आता मला एक सांगा, आजचे आपले नेते असा निर्णय घेतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आता वळूया दुसऱ्या पुस्तकाकडे, ज्यामुळे महाराज घराघरात पोहोचले. बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती. बाबासाहेब पुरंदरे इतिहास सांगणारे नाही, तर इतिहास जगवणारे व्यक्तिमत्व. आता या पुस्तकात आपल्याला आऊसाहेब म्हणजेच जिजामातांचा संस्कार अनुभवायला मिळतो. बालशिवबा म्हणजेच शिवाजी महाराजांचं बालपण आपल्याला पाहायला मिळतं. तोरणा, प्रतापगड, अफजल खान यांच्या कहाण्या देखील आपल्याला मिळतात. आणि महाराजांनी पाहिलेली स्वराज्याची स्वप्न देखील आपल्याला या पुस्तकात मिळतात. हे पुस्तक वाचताना महाराज राजा वाटत नाही, तर आपलेच कुणीतरी आहे असे आपल्याला वाटतात. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, की अफजल खान भेटीत शिवाजी महाराज घाबरले नाहीत, पण अति आत्मविश्वासातही गेले नाहीत. आणि हा संतुलनाचा सर्वात मोठा धडा आपल्याला शिकायला मिळतो. लक्षात ठेवा मित्रांनो, की धैर्य म्हणजे आरडाओरडा नाही, नेतृत्व म्हणजे माणसांना सोबत घेऊन चालणं, आणि संस्काराचा प्रभाव किती खोल असतो या गोष्टी आपल्याला या पुस्तकातून शिकायला मिळतं. मंडळी, जिजाऊंनी महाराजांना जसे संस्कार दिले, आज आपण आपल्या मुलांना असे संस्कार देतो का? नक्की कमेंट करून सांगा. तिसरं पुस्तक आहे सेतू माधवराव पगडी लिखित छत्रपती शिवाजी. हे पुस्तक म्हणजे मधला सुवर्णमार्ग. सेतू माधवराव पगडी एक अभ्यासू इतिहासकार, भावना आणि तथ्य यांचा समतोल राखणारे. मंडळी, या पुस्तकात आपल्याला शिवाजी महाराजांचे निर्णय, त्यांची मर्यादा, त्यांची ताकद आणि सर्वात महत्त्वाचं त्यांची स्वराज्याची संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. शिवाजी महाराज इथे हिंदू राजा म्हणून नाही, तर न्यायप्रिय, लोकाभिमुख राजा म्हणून आपल्याला दिसतात. मित्रांनो, महाराजांनी कधीही स्त्रियांवर होणारा अन्याय सहन केला नाही, मशिदी तोडल्या नाहीत. त्यांच्यासाठी अन्याय हा शत्रू होता, धर्म नाही. अशा तत्वांवर जगणाऱ्या महाराजांच्या राज्यात आजच्या राजकारणात ही तत्व कुठे तुम्हाला दिसतात का? उत्तर कमेंट करून सांगा. राज्य कसं असावं, सत्ता कशी नैतिक असावी आणि धर्म म्हणजे द्वेष नव्हे, ती एक जबाबदारी आहे, हे आपल्याला या पुस्तकात शिकायला मिळतं. मित्रांनो,
आज महाराष्ट्रात शिवाजी महाराज सर्वत्र आहेत, पण शिवाजी महाराजांचे विचार दुर्मिळ होत चालले. महाराजांची नावे वापरली जातात, त्यांचे पोस्टर देखील लागतात, पण विवेक, समता, दूरदृष्टी हे सगळं हरवत चाललंय. आणि अशा वेळी ही 3 पुस्तकं आपल्याला सांगतात की शिवाजी महाराज कोणाच्या विरोधात नव्हते, तर ते अन्यायाच्या विरोधात होते. ते धर्माच्या नावावर नव्हे, तर माणुसकीच्या बाजूने उभे होते. तर मंडळी, जर आपण ही पुस्तकं वाचलीत नाहीत, तर शिवाजी महाराज आपल्यासाठी फक्त फोटोमध्ये उरतील. एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, वाचाल तर महाराज समजतील, समजाल तर विचार बदलतील, आणि विचार बदलले तर महाराष्ट्र नक्कीच बदलेल. मित्रांनो, तुम्ही यापैकी कोणतं पुस्तक वाचलंय किंवा कोणतं वाचायचं ठरवतंय, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा भाग शेअर करा, कारण शिवाजी महाराज आता फक्त इतिहासापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर ते भविष्याची गरज ठरले आहेत. जय शिवराय. तर मंडळी, कसा वाटला आजचा भाग हे आम्हाला नक्की कळवा. आणि यातील कुठलंही तुम्हाला पुस्तक हवं असेल तर तुम्ही इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन आम्हाला मेसेज करा किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.